तर भावांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या ब्लॉगमध्ये. तर भावांनो, आपण बसलेलो होतो असं आणि मित्राचा कॉल आला की आपल्या नाशिकमध्ये श्रावण सोमवार निमित्त त्र्यंबकराजांची पालखी निघणार आहे म्हणून. मग असं ऐकताच आम्ही डायरेक्ट निघालो की त्र्यंबकराजांचं दर्शन घ्यायला. डायरेक्ट बॅकपॅक केले आणि डायरेक्ट निघालो आणि डायरेक्ट रेल्वे पकडली सकाळी 4ला आणि बसलो डायरेक्ट गाडीत. रेल्वेमधून उतरलो आणि डायरेक्ट बसस्टँडला आलो. बसस्टँडला एवढी गर्दी होती बेकार. आणि मग थोड्याच वेळात बस आली. आपण गाडीत बसलो आणि आपले दीपक भाऊ पहा कसे हात देत आहे. जय श्रीराम मित्रांनो. आलेलो आहे आता, उतरलो. आपली बस बी तिथे थकलेली. आता आपण उतरलो. आता चाललोय डायरेक्ट त्र्यंबकेश्वर मंदिरापाशी. दाखवतो तुम्हाला. गेटमध्ये आलेलो आहे. आता चाललोय दीपक आपले. चला आता जाऊ. देखा एकदम आहे ना. तर आपण 4 जण आहेत. आपले ऋषी दादा आणि त्यांचा मित्र आणि आपण दीपक दादा आणि आपण. चला जाऊया. अजून आपल्याला तिकडे जायचं आहे मंदिराजवळ. मंदिर कुठे काय माहीत. चला. इकडे लय भारी इकडून जाणारी कमी तिकडून येणारी जास्ती आहे. हे बा वरती ढग किती भारी दिसत आहे. खाली ढग आले पुढे. ऋषी दादा पुढे चाललाय. आम्ही मागे चाललोय. आपल्याला काही माहित नाही इथलं काही. हे बा 50 रुपये चप्पल. दीपक दादा पुढे चालले गेले. आपण मागेच थांबलो यार. हे पहा किती भारी आहे. सुंदर मस्त आहे. चला आता जाऊ. काय काही नाही, दर्शन घेऊ. डायरेक्ट आपल्या जवळून घेऊन जातो. डायरेक्ट रिक्षा ठोकायला करतोय आपल्याला. भाऊ म्हणे आपल्याला दर्शन भेटायला पाहिजे म्हणे. जल्दी चला म्हणे. हे भाऊ किती भारी चाललंय. समोर आले ऐकते ना म्हणे बाजूला म्हणे. चला दीपक भाऊ. अरे हो काय घडी घडी एकदम आहे का. चाललं मंदिराकडे. दर्शन घेऊ माझं जल्दी. भेटू तुम्ही आता डायरेक्ट दर्शन घेताना डायरेक्ट. पोलीस भाऊ कसे बसले. मामा बसले होते. आम्हाला पकडायला डायरेक्ट. किती गर्दी आहे. चला भेटूया डायरेक्ट तिथे. डायरेक्ट गेटवर भेटू तुम्हाला. चला. लय गर्दी हो इकडे. डायरेक्ट खतरनाक. पाऊस पण चालू आहे बारीक. हे बा आपले शुभम भाऊ ऋषिकेश. चला. तर भावांनो, आपण पोचलेलो होतोच तिथे आणि आपण पाहिलं की
खतरनाक गर्दी होती डायरेक्ट. बेकार जाम विषय जाम होता डायरेक्ट. आणि आम्ही पोचताच केपे डायरेक्ट आरती सुरू झाली.